नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत निक्की तांबोळीवर निशाणा साधत काय म्हणाल्या सुरेखा कुडची. सोमवारी मराठी बिग बॉसमध्ये तिकीट टू फिनालेचा टास्क रंगला. त्या टास्कमध्ये निक्की तांबोळींनी बाजी मारली. आता निक्की तांबोळी बिग बॉसच्या डायरेक्ट फायनल एपिसोडमध्ये गेले आहेत. बिग बॉसच्या घराबाहेर या गोष्टीची खूप चर्चा होत आहेत. यामध्ये वेगवेगळे सेलिब्रिटीज आपले मत सोशल मीडियावर मांडत आहेत. त्यामध्येच सुरेखा कुडचींची इंस्टाग्राम पोस्ट खूप व्हायरल होत आहेत. अशी आहे ती पोस्ट. बिग बॉस 5 ची ट्रॉफी सूरज चव्हाण याने जिंकावी. सूरज, जर का तू बाहेर ट्रॉफी घेऊन आलास तर मला तर मनापासून आनंद होईलच, पण अख्खा महाराष्ट्र वाट बघतोय रे तू ट्रॉफी घेऊन तेव्हा बाहेर येतोयस ते. सो खूप खूप आशा आहे तुझ्याकडनं. तू ट्रॉफी जिंकूनच बाहेर यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. बाकी मला आवडणारे सदस्य घरातले म्हणाल तर आता अंकितासुद्धा आहे, वर्षाताईसुद्धा आहेत आणि अभिजितसुद्धा आहे. राहिला प्रश्न निक्कीचा, तर निक्कीला फिनालेचं पहिलं तिकीट निक्कीला मिळालं. सो ते तिकीट घेऊन खुश राहा तू. ट्रॉफीपर्यंत तुला आम्ही नाही जाऊ देणार. सो सूरज चव्हाण, ऑल दी बेस्ट आणि ट्रॉफी घेऊन बाहेर ये. आता वळूया दुसऱ्या बातमीकडे. राखी सावंत मराठी बिग बॉसमध्ये कोणाला सपोर्ट करत आहे? हिंदी बिग बॉस असो किंवा मराठी बिग बॉस, राखी सावंत ही नेहमीच चर्चेत असते. यावेळी राखी सावंत बिग बॉस मराठीच्या घरात जरी नसली तरी ती तिच्या सोशल मीडिया थ्रू तिचं मत मांडत असते. आता तिने नुकतीच एक पोस्ट शेअर करत ती मराठी बिग बॉसमध्ये कोणाला सपोर्ट करते हे तिने सांगितलं आहे. मला असं वाटतंय की सूरज चव्हाण निवडून येणार आहे, तोच ट्रॉफी घेणार आहे आणि तोच जिंकणार आहे. तर मला लोकांना, पूर्ण महाराष्ट्र सर्वांना सांगायचं आहे की सूरज चव्हाण त्यालाच वोट करा, भरपूर वोट करा आणि तो जिंकून यायला पाहिजे. आपला मुलगा तो जिंकून यायला पाहिजे. मला गोरगरीब आणि मला जसं तो बोलतो ना मला आवडतं. आणि तो एकदम शुद्ध वॉटरसारखा, म्हणजे कसं सांगायचं, एकदम प्युअर तसा आहे, क्यूट आहे. तर मला लोकांना सांगायचं सगळं, त्याला भरपूर वोट करा त्याला आणि तो जिंकून यायला पाहिजे. जय महाराष्ट्र. आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया. गोविंदाच्या प्रकृतीबद्दल डॉक्टर काय म्हणाले? अभिनेता गोविंदाला त्याच्याच लायसन्स असलेल्या बंदुकीतून पायाला गोळी लागली आहे. त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर अग्रवाल माध्यमांशी बोलताना म्हणाले, ड्रेसिंग की हुई है और वो रेस्ट कर रहे हैं, अदरवाइज उनकी तबीयत ठीक है. 5 बजे वो मेरे पास आए थे, हॉस्पिटल में आके यहाँ से 5 मिनट का दूर में 5 मिनट से वही है. और हमने 6 बजे ऑपरेशन करीब अबाउट 8 to 10 स्पीच आया है इनको. और 1.5 घंटा करीब डिस्चार्ज करें. आई थिंक मैक्सिमम कपल ऑफ डेज में भी 2 दिन वो लगा है जो लेफ्ट अपना घुटना होता है उसमें से 2 इंच नीचे. आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया. तुषार कपूर यांची दोन्ही फेसबुक अकाउंट झाली का हॅक? बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर काही मोजक्याच भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. आता नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करीत तुषार कपूरने सांगितलं, सर्वांना नमस्कार. मला तुमचा एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे. माझं पब्लिक आणि प्रायव्हेट फेसबुक अकाउंट हॅक झालं आहे. त्यामुळे मी सध्या या प्लॅटफॉर्मवर निष्क्रिय आहे. माझी टीम आणि मी मिळून हे अकाउंट पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहोत. लवकरच ते पुन्हा सक्रिय होईल. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया. सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बिघडली आहे का? सुपरस्टार रजनीकांत यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेन्नई पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी पोट दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर रजनीकांत यांना सोमवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 73 वर्षीय रजनीकांत यांची प्रकृती आता स्थिर आहे.
त्यांच्यावर एक नियोजित शस्त्रक्रिया होणार आहे अशी माहितीही समोर येत आहे. त्यांची पत्नी लता यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे.